असं झालं सगळं. मग आम्हाला टाइमच झाला बाजारातच. मग आलोच नाही तुझ्या दुकानावर चल ठेल्यावर असं काय. काय हो भेकाड्या वाणायचे हो आ एवढ्या चली भ्यावा लागते काय. आता कोण तिकून बोंबलले साफ 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 करून का तुमच्या अंगावरच येऊन गेला होता काय मग एकदम. हा पडापड करायची काय गरज होती एकामेकाच्या उरावर पडायची. हा नाही इंदिरा बोंबललेच तसे होते बाजारात. पुऱ्या बाजारात कल्लोड उडाला होता सगळा बाजारात. भला मोठा साप असे कधी ना. मग आम्ही काय तिथे थांबू काय आमच्या जवळ येतपर्यंत. मग आम्ही ठोकले बाबा धूम तिथून पळालो इकडे तिकडे. हा किती बी बोंबलले तरी आपण तर पाहतो पहिले कुठं येऊन राहिले कुठं बोंबलून राहिले कोण बोंबलून राहिलं. हा कुठं लोक जमा आहे आपण आपल्या डोळ्यानं उभं राहून पाहतो पहिले काही एकदम पडतच सुटा. हो बापा हा मॅडवानी आम्ही पळतच सुटलो बापा. हा साफ साफ करून पळतच सुटलो आम्ही. सारे लोकही पाहून राहिले आम्ही पाहून राहिलो बापा. हो राहिलं सामान जिथं तिथं ठेवायचं पळतच सुटलो. हो ना मी एका त्या माणसाच्या अंगावर जाऊन पडली बापा. धोई कसा बोलायला लागला. हा दिल्ली एकट्याला लाद त्याच्यावर त्याच्या उरावर आणि अजून पळाली बापा. हा यायला पाहतो ह्याही दिशे नाही मी एकटीच पडली. मला आता मी कुठं जाऊ एकटी. भारबीर पाहून राहिली इकडे तिकडे सुसाटावानी. ह्याही दिसाले खाली नाही कोणी. हा दोघी अलग अलग आम्ही सामान घेऊन राहिलो होतो चुपचाप. सामान घेतो म्हणून घेऊन झालं का मग येतो म्हणून त्या ठेल्यावर. तर उडाला तो बाजारात गोंधळ म्हणतात. सामानही घेवायचं राहिलं मग ते गोंधळ बंद झाला. ते समजलं सगळं काय होतं काय नाही तर. आणि मग घेतलं बापा सामान. आणि मग सामान घेतलं मग उशीर झाला येऊन गेलो. मग काय आले त्या ठेल्यावर येऊन मी वाट पाहत बसली येतील म्हणून. रमा तरी म्हणतेस त्याला बाई त्या बाजार करून गेल्याही असतील हे नाही येणार अशी रमा म्हणूनच राहिली. मी रमाले म्हणून थपकतो अजून थांब येतील त्या करून मला येवाले टाइम झाला. तुमच्या यानं तुमची वाट पाहता. ठीक आहे व नाही आलो आम्ही. आज कधीतरी येऊ ना तर येऊ त्या ठेल्यावर नक्की. हो ना आता काय आमचं येणंच नाही होत का. येऊ आम्ही कधी येऊ त्या ठेल्यावर. चला आता घरी जाऊन काम आहे. आणि मग उद्याची तयारी आहे. नागपंचमी आहे उद्या सोमवार आहे उद्या. सारं एकाच दिवशी आलं. हो बापा सारं एकाच दिवशी आलं. चला करा तयारी काही नाही होते सगळं ठीक होते. हा शांती एवढा टाइम लागते का बाजार करायला. नागपंचमीचा बाजार करायला गेलते का काय गेलते बा. हा पुरा दिवस गेला संध्याकाळी घरी आल्या एवढी संध्याकाळ झाली का. आता काय काय बापा बाजारला गेलो आम्ही. नागपंचमीचा बाजार तर जिंदगी भर आठवणच राहीन बापा. एवढा टाइम होतच नव्हता लवकर घरी येत होतो. आपण बाजार करायला गेलो बाजार करूनच राहिलो घेऊनच राहिलो काही ना काही. मी आता म्हणलं भाजीपाला घेऊनच राहिली तर तेवढ्यात असा गोंधळ झाला होता बाजारामध्ये. हा असं घडलं. मग आता मग सगळं शांत झालं आणि मग आम्ही बाजार केला आणि मग आलो. हा असं झालं काय. मग त्या कायदे दिले 50 रुपये ना जलेबी. हा नाही देती काही गरजच नव्हती ना 50 रुपये देवाची जलेबी देवाची. नाही म्हटलं आता नागपंचमीच्या आदल्या दिवशी आम्हाला नागोबाचं दर्शन होणार होतं तर म्हटलं देऊन देवा म्हणून दिले. काय जरुरी होतं काय दर्शन घेणं. हा नागाले पाहिणंच जरुरी होतं काय. टीव्हीत पाहून घेते मोबाईलात पाहून घेते. तसेच आपल्या वावर शेतावाले आपले माणसं दिसतेच आपल्याला. 50 रुपये देऊन 1 किलो जलेबी देऊन दर्शन घ्यावाले. जाऊ द्या 50 रुपये गेले ना. 1 किलो जलेबी त्याच्याच हिस्साचं असं ते त्याच्या हिस्साचं त्याला बरोबर भेटत असते. त्याच्या हिस्साचं असं मागच्या जन्माचं मापाशी त्याचं राहिलेलं असं काही कर्ज ते ह्या जन्मात फेडलं. जाऊ द्या. काय बाई माणसाले काय ह्या लाज नाही बापा. कसा भेट माणूस आहे अजूनपर्यंत झोपूनच आहे. आहे काय जराशी लाज बी जीवाले. ओ रमेशचे बाबा उठा करायचा झोपून. कोण वैभव एवढ्या सकाळी कायच्यासाठी ओरडून राहिलं का. मी गंगा सकाळीच नाही 7 वाजले आता 7 वाजले. झोपूनच आहे तुम्ही. काय म्हणतो गंगा काय झालं तुले. दिवस निघाला जमते तू कटकट सुरू होऊन जाते. एकही दिवस शांतीनं जाऊ देत नाही तू. चांगला दिवस निघू देत नाही तू. त्याला दिवस मग खराब जाते माया. हा तुमच्या ध्यान तुमचा दिवस खराब जाते. उठून बसा पहिले. झोपूनच काय बोलून राहिले. काय झालं काय पाहिजे तुले. काल काय म्हणत होते काल. काय होतं काय म्हणत होतो मी. आता कालच्याही गोष्टी आठवून ठेवू का मी. मला आता पेपर देवायला जावं लागते का. पेपरात देवा लागते का मला. काल काय म्हणत होतो ते. मजाक नको करा. काल काय म्हणत होते 6 वाजता जाईन बेलपत्र आणून देईन म्हणत होते. 7 वाजले आता पूजा करायला जावाचा टाइम झाला. तुम्ही काही आणून देता आता बेलपत्र. आता करू का तशीच पूजा बिना बेलपत्रानं.
ते हो गंगा बेलपत्र राहिलं तुझे नाही मग काल म्हणत होती तुम्हाला आणून ठेवून द्या, कालच आणून ठेवून द्या. नाही उद्या आनंद ताजं ताजं, उद्या आनंद ताजं ताजं. आणलं आणलं काय बोललं ना? अरे मी जाईन म्हटलो ना, सकाळी जाईन म्हणून मी लवकर काऊन नाही उठवलं त्यामध्ये. हा टायमावर उठवत होता, 6 वाजताच उठवती ना, तसंच चाललो गेलो असतो, उठल्याबरोबर घेऊन आलो असतो बेलपत्र. 2 वेळा उठवलं तुम्हाला, 2 वेळा. 6 वाजताही उठवलं मी उठली तेव्हा, आणि अजून 6:30 वाजताही उठवलं. हो उठतो करून झोपूनच राहिले. मी का 10 वेळा आता तुम्हालाच उठवून राहिले का मधून ते सोडून तुमच्याच मागे लागू? रे लेकाचं गंगा, आता कसं थांब ना जराशी, आता जातो मी अर्ध्या घंट्यात आणतो बेलपत्र तोडून. आता आता सारे बाया चालल्या जातील आता पूजा करायला, मग मी त्याच्या मागून जाऊ काय? मग मी एकटी थांब ना जराशी, थांब ना अर्धा पाऊण घंट्यानं काय तुमची पूजा स्वीकारणार नाही का देव? कधी बी पूजा केली तर मन साफ असलं तर सगळं साफच होते, चांगलंच होते. थांब मी आता जातो आणि घेऊन येतो त्यासाठी बेलपत्र. जा मग. आणा बाबा, आता बिना बेलपत्रानं काय पूजा? उशीर झाला तर चालते जरासा. जा मग आणून द्या लवकर, जा. हो गंगा, आता जातो ना, आता आणून देतो, आता आणून देतो तुझी बेलपत्र. तू पूजा तू करून घेतो मग. रमेशचे बाबा, त्याने काय घेऊन चालले? तुम्ही जा ना एकटे. त्याला काय नेता आता सकाळी सकाळी? तुम्ही जा ना, घेऊन या पटकन. मी नाही घेऊन चाललो त्याले, तोच येतो म्हणून राहिला. कालपासून मागं फिरला मायावाने, आबाजी चाला तो येऊन राहिला मा संग. लय मोठे अनुमाने बेलपत्र आणि इकाले नेऊ म्हणते. आता बेलपत्र विकायची काय गरज पडली आली? होय कृष्णा, काय नाही. तुम्हीच भरवलं असं ना त्याच्या मनात तसं, आपण बेलपत्र विकायला जाऊ, आपण बेलपत्र विकायला जाऊ म्हणून. तुमचीच करणी होय ते, सगळं तुमचंच राहते हे या घरात सर. अरे भाऊ, मी काय त्याले मी म्हटलं का तुले बेलपत्र इकाले ने म्हणून? मी म्हटलं तुले सांगतो आजी. नाही आजी, आबाजीनं काही नाही म्हटलं मला. आबाजीनं नाही म्हटलं मला, मी स्वतःच म्हणून राहिलो. आई आजी, मी दरवर्षी तर मी बेलपत्र इकायला नेत असतो. हो पण यावर्षी नेवायची गरज नाही, राहू दे. नाही काय किती रुपये पाहिजे तुले? पैशासाठी होय ना इकतो तू? कायच्यासाठी पाहिजे तुले पैसे आता? काय आजी, मला पाहिजे, मला पाहिजे, मी इकतो. नाही ते काम करायची गरज नाही तुले आता. तू अभ्यास कर, चुपचाप अभ्यास कर. तू अभ्यास गिभ्यास सोडून चालला ते इक टाक कराले. लय पुरी जिंदगी पडली आहे काम धाम करायला, पैसे कमवाले. आता खाय पे मजा कर, अभ्यास कर. चल वय, काही जावाचं नाही. आबाजीला जाऊ दे एकट्याले, घरच्या पुरते आणते आणि मग मी पूजा करायला जातो. जी मग जाऊ दे ना आजी, मी जातो ना. मी लय बेलपात्र घेऊन येतो खायली विकन मी. नाही म्हटलं तुले. हो रमेशचे बाबा, तुम्ही बी त्याने म्हणलं तर तुम्ही बी तयारच होता का? जरा काही समजता येत नाही तुम्हाला लेकराले का? नाही रे बाबू, नको. 50 रुपयासाठी खायले. 5-50 रुपये पाहिजे का तुले तर मी देतो, असं नाही म्हणत. चालले घेऊन चाले. म्हणते आता चाललोच आहे तर जास्त दुसरं तोडून घेईन बा, असं होय माय. नाही कृष्णा, जाऊ नको, राहू दे. काही नको. पैसे पाहिजे का? कायले पाहिजे, काय पाहिजे तू घेऊन माग मला, मी घेऊन देतो. जाऊ दे आबाजीला, जावं तुम्ही. नाही येत तू, जा घेऊन या, लवकर आणा बरं, लवकर आणा. बरं ठीक आहे कृष्णा, आजी बरोबर बोलते. काय पाहिजे तुला आजीला माग. ते अभ्यास कर, शाळेत जायला लागते ना. मी आपल्या घरच्यासाठी घेऊन येतो फक्त. ठीक आहे मग आबाजी. माय पुनम येते का पूजा करायला? पुन्हा तू सासू नाही येत काय? विमला ताई त्यांना दिली मी आता सुट्टी. आता ते घरी आहे. म्हटलं चला मग त्या म्हणे मग आता मी पूजा कशी करायला जाऊ? मी म्हटलं आई मी जाते म्हटलं पूजा करायला, तुमच्या जबाबदाऱ्या सगळ्या आता मी घेणार आहे म्हटलं. आता तुम्हाला सुट्टी म्हटलं तर त्या आहे घरी आराम करताय. मी म्हटलं मी येतो पूजा करून. अम्मा पण विमला ताई अशी कशी घरी थांबली व? नाही पुनम, विमला ताई थांबतच नाही. मोठ्या उत्साहानं त्यानं साठू धरला, त्यानं सगळं सामान घेतलं, नागोबाचं पोस्टर घेतलं, सगळं घेतलं त्यानं आणि पूजा करायला मी राहतो म्हणे घरी. काऊन काहीतरी गडबड आहे बा पुन्हा. काऊन तो सासू नाही आली, हे विमला ताई काऊन नाही आले? गडबड काय नाही काकू, शांत काकू, काही गडबड नाही आहे. नाही बा, तू म्हणतो पूनम गडबड नाही आहे, पण विमला ताई आल्या पण नाही पूजा करायला, मग गडबड नाही म्हणतो तर तू कशी काय आली? काकू मी नाही येऊ शकत का पूजा करायला तुमच्यासोबत? मग मी एकटी जाते. तुम्ही नाही म्हणताल तर. पण नाही हो पूनम, तशी नाही म्हणत मी. तू काऊन नाही पूजा करायला येऊ शकत? येऊ शकतं आमच्या संगत चाल, पण विमला ताई काऊन नाही आल्या बा? तू येती, विमला ताई बी आल्या असत्या पूजा करायला. विमला ताई काऊन घरी थांबल्या? लेकरं पावाले घरी थांबल्या असं तर लेकराले घेऊन येते ना. काय होत होतं, चालत होतं ना. त्यांना ताप आहे म्हणून नाही आल्या त्या पूजा करायला. जातो म्हणे, मी जातो म्हणे. मीच म्हटलं त्यांना तुम्हाला ताप आहे म्हटलं, तुम्ही नका जाऊ म्हटलं बाहेर आज म्हटलं, तुम्ही घरीच थांबा म्हटलं. एवढं काही महत्वाचं नाही म्हटलं पूजा करणं, जीवाच्या पाल म्हटलं. तुम्ही घरूनच देवाचं नाव घेऊन घ्या म्हटलं. मी जाते म्हटलं, मी तुमच्या बदल्यात मी पूजा करून घेते म्हटलं. तर म्हणून मी आले. बाई पूनम काय म्हणतो विमला ताईले ताप आला? काकू ताप आला त्यांना. काल आला ना त्या चांगल्या
माय बाई विमलाताई, हा बरं आपण बाजारात गेलो ना साफ साफ करून पोयाला तर डायरेक्ट तापत आला विमलाताईले. हा त्या भीती त्यानं मनात ठेवली असन. हो मार धावल्या किती धावल्या व किती धावलो आपण, त्याच्यानं थकले विमलाताई आणि भेलेही असन. काय ना चुकलं त्या पोट्यानं आपल्याला भेवाडलं आणि ना चुकल्या 50 रुपयासाठी 1 किलो जलबीसाठी हा बिमार पडल्या विमलाताई धावल्या म्हणून. काकू, त्या धावल्या ना सांगितल्या चांगलं त्यांनी, त्या धावल्या ना पळाल्या ना त्यामुळेच तर घाबरल्या, त्यामुळेच त्यांना ताप आला. जाऊ दे करू दे त्याइले आराम करू देवा आता पुन्हा विमलाताईले. हा 2-4 दिवस ताप उतरेवरी काही काम नको सांगू त्याइले, आराम करू दे फक्त. हा सगळं तू कर. हो ना काकू करते ना मी, आता मी करूनच तर आले. सकाळी उठत होत्या आंघोळीला जात होत्या, आम्ही बघितलं तर आई तुम्हाला तर ताप आहे म्हटलं, तर मी त्यांना थांबवलं. आंघोळ पण नको करा म्हटलं, मग नंतर करायचं म्हटलं. तर मी चहा वगैरे बनवला आणि डायरेक्ट मी पूजेला आली. मग त्यांना म्हटलं आराम करा, ते येत होते पूजेला. हो बरं आराम करायला करू दे बापा. आणि हे पाय ना अजून गंगा नाही आली, आता चालता का मग पूजा करायला? आता राहू देता राहू द्या तिले, तिचं हमेशातच राहते नाटक. झोपली असन पाय फसरून. नाही हो कमला, होते उशीर पाशीर, थांबा ना येईन ना. होते उशीर पाशीर, काय तर उशीर पाशीर होते. सून आहे ते आहे, काय सुनीच्या भरोश्यावर पाहते नाही राहते काम. बसली असन ताप ठेवून, मग सून कधी थाली करून देते आरतीची आणि मग येतो. त्या काय हो गंगाबाई अण्णा तू काय पाहून राहिले? आपल्याला तर पाहून राहिल्या, काय पाहून राहिली पण येऊन नाही राहिली. मग म्हणून बोलावलं नाही इले का आता मान देवा का पूजा करायसाठी? आपल्यासाठी पूजा करा. चला आपण करून घेऊ पूजा आपली आणि येऊन जाऊ. जाईन ते आरामानं. नाही थांबा आवाज देतोय इकडं. गंगा गंगा येत नाही का बा पूजा करायला? हो थांब येतो. येऊन राहिली ना, आता चाललो गेलो असं तर अजून ते फुगली असती. याच्यासाठी मान पाहिजे, मला मान पाहिजे बापा. तुला मान पाहिजे का? आमच्यासाठी पूजा करतो का? तिथून पाहून राहिली पण येऊन नाही राहिली, बोलवाची वाट पाहून राहिली. मला काय मान पाहिजे? कोण म्हणते मला मान पाहिजे म्हणून? हो ना गंगा, मग तिथून पाहिजे पण येत नाही. आम्ही इथं आरत्या घेऊन तयार आहो पूजा करायला जावाले, आणि तू तिथूनच पाहून राहिली आणि आली तर आरती घेऊन नाही आली. चालत नाही का पूजा करायला? हो येतो ना, सगळी तयारी झाली आहे. बेलपत्र आणायला गेले हे माहिती, हे बेलपत्र आणायला गेले. आता बेलपत्र आणतील तेव्हा पूजा करायला जाऊ. थांबा ना जराशा अर्धा पाऊण घंटा. बापा अर्धा पाऊण घंटा आम्ही इथं थांबाव काय? गंगा हे असं चालते काय? हो अर्धा पाऊण घंटा आम्ही इथं तयारी करून आरत्या गिरत्या घेऊन उभा आहो. इथं अर्धा पाऊण घंटा थांबाव का आम्ही? जा मग जाणत बापा, जा तुम्ही. मी 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 जाईन, मी कोणाही संग करून घेईन मी पूजा. चल ना, हाय मापाशी बेलपत्र मी देऊन देईन, मा याच्यातला घेऊन घेतो. नाही मी कोणाचं नाही घेत. हे आणखी नानाला गेले हे वावरात बात येते. तुम्ही जा ना, मी तुमच्याच मागं येतो बातच पूजाला. थांबून जाऊ हिच्यासाठी, लय दूर आहे वारूड. एकटी जाईन काय मग बिचारी? थांबतो हो गंगा, आम्ही थांबतो. येऊ दे. आहे ना झाड आहे ना तिकडे बेलपत्राचं, तिथूनच तोडून घेतो ना. हा आहे का तिकडे झाड? हो आहे, तिथूनच घेऊन घेतो आणि तिथेच पूजा करून घेतो. काय आता अर्धा पाऊण घंटा वाट पाहायचं. ठीक आहे मग मी बात येतो, मी आरतीचं ताट घेऊन. हो ये लवकर ये, चल संग मगच ना. मला इथं पूजा करू दे, मी आहे लाईनीत पूजा करायसाठी. काही एकटीच करतो बापा? साऱ्या गावाच्या हिश्याची पूजा, त्या सासूच्या हिश्याची पूजा कर. साऱ्या गावाच्या हिश्याची पूजा करशील काय एकटी? तिकून ती गेली पूजा केली तिकून शांततीनं, मी तर तूच एकटी पुरी जागा घेऊन बसली. मी वाटच पाहून राहिली. आता सरकन मग सरकन, तू उभीच आहे. करा ना काकू, करा ना, या ना, करा ना पूजा. मी का तुमचे हात धरले का? या ना करा पूजा. हात नाही धरले तुला पण जागा. एवढी मोठी कटोरा ते दुधाचं ठेवून दिलं मंदातच, आरती ठेवून दिली तिथं. मी कुठं बसून पूजा करू? तू सांग, मी कुठं पूजा करू? करा ना काकू, करा ना, आहे ना जागा, आहे ना बाजूला, आहे ना जागा. करा ना तिथे, करा ना तुम्ही. का माझ्यासोबत भांडण करायला तुम्ही आल्या? पूजा करायला आलो ना आपण, भांडण करायला आलो का? तुम्ही माझ्यासोबत का भांडताय? करा ना पूजा. मी भांडून नाही राहिली पूनम तुझ्या संग, मी भांडून नाही राहिली. तुझी सासू कशी शांततेनं पूजा करते मस्त. अलग मागं उभी राहते. सगळ्याची पूजा झाली का मग मस्त एकटी पूजा करते. आणि तू मनातच धसली, थोडंच ठेवून दिलं ते. आरतीचं ताटही ठेवलं मंदात, दुधाचं एवढं मोठं कटोरं तेही मंदातच ठेवून दिलं. त्या सासू सारखी तू बिलकुल नाही आहे पूनम. मग मी का तुमची वाट पाहू का काकू? का मला असं बोलत आहे तुम्ही? मी का तुमची वाट पाहू का? तुम्ही मी कशाला मागे राहू? माझी सासू राहत असणार मागे, मी कशाला मागे राहू? मी समोर आले, मी पूजा केली, मी तुमची वाट पाहत बसू का? की तुम्ही काही कोणी टिपून जे का सरपंच का तुम्ही गावचे, की तुम्ही अगोदर पूजा करायला मग मी तुमच्या मागून पूजा करणार म्हणून? मला बोलताय तुम्ही, भांडताय मला. अरे पूनम नको तिच्या नांदी लागू. ते तशीच आहे तोंडाळवानाची. तू सरकून देतोय कटोरी तिकडे जराशी, आणि आरतीचा ताट आपल्या हाती घेऊन घे, करू दे तिले पूजा. असं काय कमले?
मी तोंडावानाची आहे नाही, आणि तुम्हाला तोंडच नाही आहे. तुमच्या तोंडाला कुलप लागले आहे का? जिथं बोलायचं आहे तिथं बोला नाही का मी? आता शांताबाई, हे तिला तर सोडून देते तशीच आहे. शांताबाई, तू पाय, हाय का मला जागा पूजा करायला? मी कुठे जा पूजा करू? हा, समजते का? इले पूनमले बोलली तर ते मावर ओरडून राहिली अजून. हो, हाय तू तोंडावानाची. तेच गोष्ट शांततीनं बी होते. हा, ते बिचारे आपल्या संग पूजा करायला आले, तिच्या संग काय तन करून राहिली तू? हा, तिला नाही माहित. तिला तू शांततेनं सांग, सुन वायदे आहे ते का पुन्हा तू कटोरी जराशी सरक अशी म्हण. तू ते एकदम भांडूनच राहिली बापा. सुनवाई आहे, नवीन नवीन आहे का? नवीन नवीन आहे काय? नवीन आहे का? तिला समजत नाही. काकू, हे बघा, तुम्ही माझ्याशी भांडू नका. मी काय पूजा करायला येत नाही. आज माझ्या सासूची तब्येत खराब आहे, त्यांना ताप आला म्हणून मी आली. नाही मी घरीच पूजा करते. मी कुठे नाही देत आहोत. जरुरी नाही आहे की इथे चाललं पाहिजे, पूजा केली पाहिजे म्हणून. हा, तुम्ही असं कराल ना तर तुम्हाला शाप देत घेऊ. हा, नको शिकू मला. शाप दिन, हे दिन, ते दिन. थांब, तू कटोरी जराशी सरकून दे तिकडे, आणि ते आरतीचं ताट जवळ घेऊन घे. करू दे तिला पूजा, आणि प्रेमानं पूजा करा बाबा, भक्तिभावानं पूजा करा. भांडण काय करता पूजेच्या काय म्हणत पूजेच्या वेळी? हा, पूजेच्या जागी. आणि गंगा, ते कधी आनंदानं तू सरकून दे तिची वाली कटोरी. मी सरकवली असती मग अजून थेट बोलली असती का? काकू, माई सरकवता कायले माई दुधाची कटोरी म्हणून मला बोलायला लागला. माई इकडे तिकडे मलाच बोलणे होते. पुन्हा तू सरकवतो तिकडे पूजेचे हात घे खाली. सारे ना हातीच घेतले, तुझे हात दुखले का? तिथं ठेवून दिले मधातच. हो, घेते काकू, घेते. आरती वारुळाची, नागदेवाच्या रूपाची, धूप दीप वाढू, पूजा करू प्रेमाची. आरती वारुळाची, नागदेवाच्या रूपाची. श्रावण शुद्ध पंचमी, नागदेव पूजिला, दूध लाया नैवेद्य, भावे अर्पीला गडा. फणीवर माणी शोभे, रूप त्याचे दिव्य भारी. दर्शन मात्रे दुःख हरे, कृपा करू नागवैरी. आरती वारुळाची, नागदेवाच्या रूपाची. कुंकू अक्षता वाहुनी, नमस्कार करी भक्त. संकट नाशक तू देवा, रक्षण करी प्रदीप्त. संतांची तू भूषणा, दया सिद्ध कृपाळा. वाढू आरती भावे, शरण आलो तुझेला. आरती वारुळाची, नागदेवाच्या रूपाची. कर्पूर आरती करू देवा तुझे लागोनी. ताप ताप सर्व नसी, देवी चरण शिरदानी. जय देव जय देव जय नागशिरा, अखंड राहो कृपा आम्हा सर्वांवरा. आरती वाळू, आरती वारुळाची, नागदेवाच्या रूपाची. नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. असेच आनंदी राहा, असेच हेल्दी राहा, आणि असेच तुमच्या सगळ्यांची उन्नती हो, प्रगती हो, आणि असेच तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.